हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू आवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेली आहे बघा. मेडा म्हणजेच महाऊर्जा महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण या एक्झामिनेशनसाठी प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसरसाठी जी परीक्षा ही 12 फरवरीला घेण्यात आलेली होती. आता बघा, लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी या रिझल्टची आतुरतेने वाट पाहत होते. त्याचा रिझल्ट जो आहे आज ऑफिशियली वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणजे महाऊर्जाच्या मेडाच्या महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या वेबसाईटवरती हा त्याचा रिझल्ट जो आहे पब्लिश करण्यात आलेला आहे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला माहिती देईल. वेटिंग लिस्ट क्लिअर होणार नाही होणार, सिलेक्ट लिस्ट किती आहे, त्यानंतर सोबतचा स्कोर कशी तुम्हाला चेक करायचे, या संबंधित सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती मी देणार आहे. सोबतच तुम्ही आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करून घ्या, सो दॅट तुम्हाला टाइमली अपडेट जे आहे हे पाहावयास मिळेल. ठीक आहे. आता बघा, लक्षात ठेवा, महाऊर्जेच्या वेबसाईटवरती रिक्रुटमेंटच्या सेक्शनमध्ये तुम्हाला इथे जो आहे न्यू टॅब पाहावयास मिळेल. तिथे तुम्हाला लक्षात घ्या, इथे प्रोजेक्ट ऑफिसरची सिलेक्ट लिस्ट, प्रोजेक्ट ऑफिसरची वेटिंग लिस्ट, प्रोजेक्ट ऑफिसरची जनरल स्कोअर लिस्ट, जेवढे अपियर्ड कॅन्डिडेट होते. जर तुम्हाला स्कोअर चेक करायचं असेल तुम्हाला त्या PDF वरून तुम्ही सर्च करू शकता. मी तुम्हाला ती PDF सुद्धा दाखवतो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला त्याची PDF पाहावयास मिळेल. प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची सिलेक्ट लिस्ट लागलेली आहे, सोबतच त्याची वेटिंग लिस्ट लागलेली आहे. सेम प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरचा आपला स्कोअर लिस्ट पण आलेली आहे. त्याच्यानंतर अकाउंटंटसाठी सुद्धा काही पोस्ट होत्या, त्याचीसुद्धा सिलेक्ट लिस्ट वेटिंग लिस्टसुद्धा आलेली आहे. त्याचासुद्धा स्कोअर आपल्याकडे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला ते 1 बाय 1 मी तुम्हाला दाखवून देतो. बघा, लक्षात घ्या, सगळ्यात पहिली जी लिस्ट आहे ही आहे प्रोजेक्ट ऑफिसर ग्रुप 3 साठी. ठीक आहे. ही आहे सिलेक्ट लिस्ट. याची जी एक्झामिनेशन घेण्यात आली होती ही होती 12 फेब्रुवारी 2026 आपल्याला ही परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती. ठीक आहे. यामध्ये अप्लाइड कॅटेगरी आणि सिलेक्टेड अंडर अगेन्स्ट म्हटलं, जसं की अप्लाइड कॅटेगरी यांची OBC आहे, त्यानंतर सिलेक्टेड अगेन्स्ट जनरल आहे. ठीक आहे. हा टोटल स्कोअर आहे. ठीक आहे. इंटलेक्च्युअल टेस्ट, इंटलेक्च्युअल ॲबिलिटीचा जो स्कोअर होता तो इथे पहिला दिलेला आहे. नंतर सेकंड जो असतो तो आपला प्रोफेशनल नॉलेज 160 पैकी किती प्रश्न त्यांना करेक्ट मिळाले, किती मार्क्स मिळाले, आणि हा इथे आहे टोटल स्कोअर. ठीक आहे. इथे रिमार्क जे आहे तुम्हाला खाली मेन्शन करण्यात आलेले आहे बघा. ठीक आहे. आणि सोबतच यामध्ये आपल्याकडे हायर क्वालिफिकेशन किती आहे, मिनिमम क्वालिफिकेशन किती असायला हवं होतं, आणि प्रिस्क्राईब्ड मार्क्स किती आहे, सोबतच कॅन्डिडेटची कॅटेगरी कुठली आहे, हे सगळे याच्या लिस्टमध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल. ओके. त्यामध्ये इथे बघा, ही जी कॅटेगरी आहे सिलेक्टेड कॅटेगरी ही ओपन पहिले दाखवण्यात आलेली आहे. नंतर आहे आपल्याकडे सेकंड पेजवरती SC, ST, VJA, NTC, NTD, SCBC and OBC आणि EWS ह्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे. आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मी, आणि त्यांना अभिनंदन देतो आहे तुमच्या या निवडीबद्दल. सोबतच आता याच्याच आपल्याकडे वेटिंग लिस्टसुद्धा आपल्याला पाहावयास मिळते आहे. बघा, इथे वेटिंग लिस्ट दिलेली आहे 12 फेब्रुवारी 2026 जी परीक्षा झाली होती प्रोजेक्ट ऑफिसरची. ठीक आहे. ज्याचा रिझल्ट लागलेला आहे ती जी पहिली लिस्ट होती ही सिलेक्ट लिस्ट आहे. ह्याच्यानंतर जी लिस्ट आहे ही आहे आपल्याकडे वेटिंग लिस्ट. ठीक आहे. वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा इथे मार्क्स प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. यामध्ये टोटल आपण जर पाहतो आहे तर कॅन्डिडेट जे आहेत हे ॲज पर द कॅटेगरीज त्यांची वेटिंग लिस्ट याच्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे जसं की ते ओपन कॅटेगरीमध्ये 17 स्टुडंट्स आहे. ठीक आहे. नंतर आपल्याकडे जे नेक्स्ट कॅटेगरी आहे SC कॅटेगरीमध्ये 6 नंबरपर्यंत आपल्याकडे वेटिंग लिस्ट ठेवण्यात आली. ST कॅटेगरीमध्ये सुद्धा आपल्याकडे काही 6 ॲस्पिरंट्स आहेत. ओके. ह्याच्यानंतर येत आहे आपल्याकडे स्कोअर लिस्ट. ठीक आहे. तर ह्यामध्ये 38 पानांची ही पूर्ण PDF आहे. तुम्ही याच्यामध्ये तुमचं नाव सर्च करू शकता आणि तुम्हाला मिळालेले मार्क्स किती आहेत. ठीक आहे. 160 पैकी म्हणजे तुमचं टेक्निकल, आणि 40 पैकी म्हणजेच नॉन टेक्निकल. याच्यामध्ये टोटल 200 मार्कांपैकी किती मार्क्स तुम्हाला मिळालेले आहेत हे या लिस्टमध्ये तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. ही झाली प्रोजेक्ट ऑफिसरची स्कोअर लिस्ट. आता याच्यानंतर येत आहे प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ग्रुप 2 साठी. बघा, याच्यामध्ये ओपन कॅन्डिडेट्समध्ये ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे स्कोअर हा आपल्याला प्रसिद्ध करण्यात आलेला. ही एक्सपिरियन्स बेस्ड पोस्ट होती. त्याच्यानंतर SC, VJA, NTB, NTC, SCBC, OBC, EWS ह्या विद्यार्थ्यांचे सगळे सिलेक्शनची लिस्ट जी आहे ही पहिली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ग्रुप 3 साठी. ठीक आहे. याचीसुद्धा एक्झाम जी आहे ही 13 फेब्रुवारी 2026 दुसऱ्याच दिवशी झालेली होती. ओके. सोबतच याची वेटिंग लिस्टसुद्धा आपल्याकडे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा. ओके. वेट लिस्टमध्ये जे आहे, ठीक आहे, आपल्याकडे टोटल कॅटेगरीनुसार ओपन, त्यानंतर आपण पाहतो आहे SC, VJA, NTB, NTC, SCBC, OBC ह्या कॅटेगरीजमध्ये आपल्याकडे वेट लिस्टेड आहे. ओके. वेट लिस्टिंगची पूर्ण PDF तुमच्याकडे देण्यात आलेली आहे. आणि सोबतच प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरसाठी जी आहे ही कंप्लीट मार्क्स, म्हणजे त्यांचे स्कोअर किती मिळालेले आहे प्रत्येक ॲस्पिरंटला, ह्यासाठी जो आहे ऑफिशियली ही लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ओके. क्लिअर झालं या डिटेल्स म्हणून. तर ही सगळी जी तुम्हाला अपडेट आहे ही तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती, टेलिग्रामवरती सुद्धा मिळेल. परत एकदा निवड झालेल्या विद्यार्थ्यांना परत खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स.
ठीक आहे. यासोबतच ज्याही विद्यार्थ्यांचा कट ऑफ आणि याच्यानंतरचं ज्या डिटेल अनालिसिस याचा सेपरेट व्हिडिओ मी तुम्हाला करून देईल काही वेळातच. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती स्कोर येईल, वेटिंग लिस्ट ऑपरेट होणार की नाही, याबाबतची संपूर्ण जे डाऊट्स आहेत हे तुम्हाला तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर तोपर्यंत जर तुम्हाला कुठलेही डाऊट्स असेल तर मात्र तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून हे मात्र विचारू शकता. त्यावरती जे सगळे तुमचे प्रश्न आणि उत्तर आहे यावरचा संपूर्ण एक व्हिडिओ जो आहे सेपरेटली मी तुम्हाला प्रसिद्ध करून देईल. ठीक आहे. आणि या तुमच्या अपडेटपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. महाऊर्जाचा जो रिझल्ट आतापर्यंत आपल्याकडे अपेक्षित होता इतक्या दिवसांपर्यंत, ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत वाट पाहिलेली आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि आपल्या दोन्ही ॲप्लिकेशन इलेक्ट्रिक लंचिंग MCQs आणि कॅपिट्यूट्सला आजच डाउनलोड करून का येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला टाइमली पाहायला मिळेल. आणि कॅपिट्यूट्स आणि इलेक्ट्रिक लंचिंग MCQsच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्की फॉलो करा. ठीक आहे. आपल्या चॅनल इलेक्ट्रिक लंचिंग MCQs आणि कॅपिट्यूट्सला इथे क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. रिसेंट सेशन पाहण्यासाठी आणि रिसेंट आलेलं रिक्रुटमेंट पाहण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करून त्या पाहू शकता. कुठली अडचण असल्यास आमच्याकडे व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे, त्यावरती सुद्धा तुम्ही कम्युनिकेट करून आमच्याशी संपर्क साधू शकता. सो गाईज, आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग एक्झामिनेशन. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच.